आज आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अस्सल शिवसेना पुढे जात आहे। आणि मग अशा वेळेला तुम्हाला एकच आठवण सांगतो की आता तुम्ही प्रश्न विचारलात, मला अजूनही आठवणीचे अरुबाई आणि मिर्लेकर फार जुने म्हणजे ते माझ्या सोबतचे सहकारी आहेत। प्रति शिवसेना काढली होती, ती विसरले असतील लोक आता। शिंगरे त्यांनी प्रति शिवसेना काढली होती, काय फरक पडला नाही। शिवसेनेचा इतिहासच असा आहे खडतर। आणि मग अनेक लोक आली गेली, काय फरक नाही, पानगळ असते ती, पण वृक्ष तसंच आहे बरं का। पुन्हा पुन्हा त्याला पालवी फुटते आणि नवीन पालवी युवासेना आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अशी काय घुमत फुटत आहे ना त्या अंकुराला, ते अंकुर इतके मोठे होतील की विचारू नका तुम्ही। त्यामुळे आम्हाला याची चिंता नाही वाटत। दुःख जरूर वाटतं की ज्यांना मोठं केलं ते कृतज्ञ होतात तेव्हा दुःख वाटतं। तुमची ओळखच नाही हो, ओळख मुळातच शिवसेनेमुळे। खरं तर आदरणीय उद्धवजींच्या संदर्भात बोलताना आणखीन एक आठवण जाणीवपूर्वक सांगणार आहे। वंदनीय शिवसेना प्रमुखांचं निर्गमनानंतर आदरणीय उद्धवजींनी नेतृत्व करायला सुरुवात केली। 2014ची निवडणूक, 2012 नंतर आलेली निवडणूक, ती आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लढलो, विधानसभा असो लोकसभा असो। आणि तेव्हा ज्यांना उमेदवारी दिल्या त्या उद्धवजींनी दिल्यात बरं का, त्या पक्षप्रमुख उद्धवजींनी दिल्यात। महाराष्ट्र दुर्दैवानं छत्रपती शिवरायांचा इतिहास सुद्धा असाच आहे। शत्रूंपेक्षाही स्वकीयांबरोबर अनेक लढाया लढाव्या लागल्या, तेव्हाही फंद पितूर होते। नपेक्षा छत्रपती संभाजीराजे पकडते ना, असा फंद पितूर तेव्हाही होते। लाचारांची भाऊ तेव्हाही उभी राहिली, पण शिवरायांचा महाराष्ट्र असा ढळमळला नाही बरं। तो निष्ठावंताला घेऊन तसाच पुढे जात राहिला। तसाच वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना तशाच पद्धतीने आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल। आज 59वे वर्ष आहे, शतायुषी भाऊ म्हणायला पाहिजे, चिरायू भाऊ। निरंतर शिवसेना पुढे जात राहणार, पिढ्या पुढे जात राहील। आम्ही आहोत, आज नसू, आज आहोत उद्या नसू, पण म्हणून प्रकृतीचा घेतो वरदान म्हणून त्याला पाहिजे जायचं आहे। पण म्हणून नवीन अंकुर फुटत राहणार, नवीन पालवी येत राहणार आणि वटवृक्षाच्या पारंब्या पुन्हा वटवृक्षाला मजबूत केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो।